ऑफिसला चालले. नमस्कार मंडळी, मी स्वरा तुमच्या सर्वांचं आणखी एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर सण असो वा कोणतंही काम असो घरचं आपलं, तर आपल्या बायकांना कधीच सुट्टी नसते. तर आज सण आहे, तर सगळ्यात पहिला तर होळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि होळी म्हटलं तर मग पुरणपोळीचा बेत तर आलाच. आणि आकाश आता ऑफिसला चाललेत आणि म्हणलं मग तोपर्यंत त्यांनी त्यांचं काम आवरलेलं आहे. टिफिन माझा बनवून वगैरे झालेला आहे, पूजा वगैरे देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे. आणि काल कसं संडे होता त्यामुळे आकाश घरी होते. आणि आज कसं आहे, मला दिवसभर पूर्ण शार्वीला सांभाळत बाकीचं सगळं सणाची तयारी करायची आहे. सो मग हा रिअल लाईफ ब्लॉग कसा, म्हणजे हा रिअल लाईफ व्हिडिओ कसा असणार आहे हे पाहण्यासाठी ब्लॉग तुम्ही लास्टपर्यंत बघा. तू बस इथं. होळी आहे संध्याकाळी, पोळ्या करा तुम्ही दोघी तर. होली कब है? कब है होली? कब? हा? पोळी पुरणपोळी. जा 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 जा. आज शार्वी पुरणपोळी करते काय? जा जा पोळ्या करा, पोळ्या करा, पोळ्या करा. ये पोळ्या होती. चप्पा पडली तुझी. चप्पा खा, चप्पा खा. रोज ऑफिसला चाललं की शार्वीचं असं रडणं असतं आणि कायम ती आकाशच्या पाठी लागते, म्हणून मग असं आम्हाला चुकवाचुकवी रोज करावं लागतं. A few moments later. सो नवीन शेफ आहे आज आमच्याकडे, पुरणपोळी बनवणार आहे आज. तर या शेफला घेऊनच आज आम्हाला नैवेद्य पूर्ण बनवायचं आहे. ओके, समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? मी डाळ शिजवायला घातलेली आहे आणि ऑलमोस्ट जर बघायला गेलं तर डाळ शिजलेली आहे. तर आता मी इथं पुरण बनवायला घेणार आहे. काय बनवायचे आहे? पुरण. हे काय गुळ पाहिजे तुला? गुळ पाहिजे. पुरण शिजतंय. पुरण काय करायचं आज? पुरणपोळी. तर आता इकडे माझं पुरण शिजतंय एक साईडला. तर हार्डली बघायला गेलं तर मी पुरणपोळी आता ऑलमोस्ट 5 ते 6 वेळाच बनवली आहे. पण जमली आहे मला बनवायला, तशी कधी बिघडलं नाही आहे. तर आता इथे पुरण शिजवायला ठेवलंय मी. परवा दिवशीच मी एक रील बघितली होती की म्हणजे असंच रील आली होती की पुरण शिजताना आईने जे सांगितलंय ना, पळी अशी उभा राहिली पाहिजे आणि उभा राहिल्यानंतर तर समजायचं की आपलं पुरण शिजलंय. तर एक रील आली होती की इथं न्यूटनचा नियम सुद्धा मार खाल्लाय. तर खरंच आहे ते. म्हणजे काय टेक्नॉलॉजी आहे ना, म्हणजे आईची आपल्या आधीच्या पिढीनं जे शिकवलेलं आहे की कसं एक्झॅक्टली पळी उभारल्यानंतर पुरण बरोबर शिजतं. तसं पुरणपोळी जे आहे ना शिकायला, ते माझा खूपच म्हणजे खूप लेट मी शिकले पुरणपोळी बनवायला. ऑलमोस्ट आता एवढ्या दिवसांनी बनवायला शिकले मी, ॲट द एज ऑफ 30. शिजतंय. आणि शार्वी एवढ्या लवकर बनवायला शिकते. शार्वी किती वर्षाची आहे? फक्त 2 वर्षाची है ना शार्वी? हो, इथे आमची पळी उभारलेली आहे आणि आमचं पुरण आता शिजलेलं आहे जसं आईने सांगितलेल्या नियमाप्रमाणे. काय झोप आली? शार्वीला झोप पण आली आहे. बरं झालं हिला झोप आली आहे, म्हणजे थोडंसं माझं काम पटापटा होईल बाकीचं. सो फायनली शार्वी इथं झोपली, म्हणून म्हणलं पटापटा आपण पोळ्या लाटायला घेऊयात. आणि पुरणपोळीचं जेवण असलं की कामं काही पटापटा आवरत नाहीत. कितीही लवकर आवरायचा प्रयत्न केला तरी टाईम हा लागतोच. फायनली माझं जेवण बनवून झालेलं आहे. आणि जेवण बनवून झाल्यानंतर सगळ्यात जास्त जर कोणता कंटाळा असेल पुरणपोळीच्या जेवणानंतर, तर तो हा जो भांड्याचा गराडा पडलेला दिसतोय ना, तर तो घासण्यामध्ये सगळ्यात जास्त कंटाळा आहे. बाकी मग कशाचाच कंटाळा नाही. डायरेक्टली आपण भेटूयात संध्याकाळी. आणि संध्याकाळी सोसायटीमध्ये होळीचा कार्यक्रम असतो. म्हणजे सगळे सामूहिक होळी जी असते तर तो होतो.
तर मग आता आपण डायरेक्टली तिथेच भेटू. A few moments later. तर होळीसाठी आम्ही रेडी झालेलो आहे आणि आता चाललोय खाली. तर चला मग. तर आवरून आम्ही आलो होतो खाली आणि मग खाली असं तयारी चालू होती. आणि तुम्हाला माहिती आहे का, हा शेणीचा थर का लावला जातो इथे? तर जुनी लोक जे आहेत ते आपली म्हणतात की शेणीच्या थराच्या धुरामुळे जे हवामानातले कीटकनाशके वगैरे जे आहेत ते सगळे नष्ट होतात आणि अशुद्धता जी असते ती नष्ट होते, म्हणून मग हे शेणीचा थर पण लावला जातो. आणि आपण हे होलिका दहन पण का करतो यामागे पण एक कथा आहे. म्हणजे तुम्हाला भक्त प्रल्हादांची कथा ही सगळ्यांनाच माहिती असेल. म्हणजे हिरण्यकशिपूची जी बहीण आहे होलिका, तर ती अग्नीमध्ये इथे असं बसली होती भक्त प्रल्हादांना घेऊन. पण त्या अग्नीमध्ये तिचाच नाश झाला आणि भक्त प्रल्हाद वाचले. आणि म्हणून वाईटावर विजय, जो चांगल्याचा विजय म्हणून आपण हा दिवस जो आहे तो साजरा करतो इथे. होळीमध्ये आपण आपल्या मनातील जो क्रोध आहे, मत्सर आहे, नकारात्मकता आहे, ती सगळी नाश हो, म्हणजे अग्नीमध्ये जळून खाक हो आणि एक पॉझिटिव्हिटी यावी म्हणून पण आपण ही होळी साजरी करतो. इथं मग होळीची सगळी म्हणजे जी आहे ती तयारी झाल्यानंतर सगळ्यांनी पूजा केली महिलांनी. आणि खूप छान म्हणजे असं सगळ्यांनी एकत्र येऊन जर कार्यक्रम एखादा केला तर खूप छान वाटतं असं. आणि तेवढंच सगळ्यांना एकत्र येण्याची संधी पण मिळते. होळीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवल्याशिवाय होळी पूर्ण होत नाही. आणि इथे अग्नीमध्ये जो काही नारळ वगैरे अर्पण केलेला जातो तर तो काढण्याची प्रथा पण जी आहे ती महाराष्ट्रात आहे. म्हणजे देवाला एक प्रसाद म्हणून तो नारळ पण अर्पण केला जातो इथे अग्नीमध्ये. आणि त्या अग्नीमधला जो नारळ आहे तो भाजल्यानंतर बाहेर काढून तो प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटला जातो. तर तो एक देवाचा प्रसाद म्हणून हा सगळ्यांना वाटला जातो. आणि असं म्हणतात की होळीच्या अग्नीतला तो जो नारळ आहे भाजलेला, तर तो प्रसाद म्हणून खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातली जी उष्णता आहे तर ती सुद्धा कमी होते. तर ही एक प्रथा आहे आपल्याकडे. तर मंडळी, अशा प्रकारे आमच्या सोसायटीतली जी आहे होलिका दहन, तर हे आमचं होळी जी आहे ते आम्ही साजरी केली आणि आम्ही दरवर्षी अशा प्रकारेच साजरी करतो. तुमच्याकडे होळी कशी साजरी करतात हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच चांगले व्हिडिओ माझे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.